नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र श्री शास्त्र या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज 26 डिसेंबर 2025. आज चंद्र आणि शनी यांची युती पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रात होत आहे. या शनी चंद्राची युती आज 27 नक्षत्रांवर काय प्रभाव पडेल याचा आता आपण अभ्यास करूया आणि चालू करूया आपले दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत कठीण असू शकतो. चंद्र आणि शनी तुमच्यासाठी आज शुभ फलदायी नाहीत, त्यामुळे शारीरिक इजा किंवा मानसिक क्लेश होण्याची दाट भीती आहे. महत्त्वाचे निर्णय आणि प्रवास आज शक्यतो टाळलेले उत्तम असेल. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शांतपणे विचार करा. आज सतर्क राहा आणि कोणताही धोका पत्करू नका. आपल्यासाठी आज उपाय आहे महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळेस जप करा. आणि आजच्या दिवसाची शुभता आपल्यासाठी आहे साधारणतः 25%, त्यामुळे आज थोडी काळजी घ्या. द्वितीय नक्षत्र भरणी नक्षत्र. आज तुमचे कष्टाचे आणि नियोजनाचे यश तुम्हाला निश्चित लाभणार आहे. शनी आणि चंद्र जरी एकाच नक्षत्रात असले तरी तुमच्यासाठी ते शुभ फलदायी आहे. आज बरीचशी रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. मात्र आज शनीचा सत्यपणा तुमच्या मनात आणि ओठात दिसणे गरजेचे आहे. आर्थिक लाभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रयत्नांना आज यशाची किनार लाभेल, परंतु सत्यता महत्वाची. आजसाठी तुम्हाला उपाय आहे लक्ष्मीला एक पांढरे फूल व्हावे आणि शक्य झाल्यास श्री सूक्ताचे पठण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता तुम्हाला आहे 90%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आज विरोधक सक्रिय राहतील. तुमच्या शब्दाचा आज चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. धचा मा होण्याची आज जास्त शक्यता आहे. गुंतवणुकीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडे सावध राहा. संयम बाळगा, वादात पडू नका. आजसाठी तुम्हाला उपाय आहे तांब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करावे आणि गायत्री मंत्राचा 21 वेळेस जप करावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. आज दिवस सुरक्षित आणि समाधानी असेलच. शनीच्या विशेष परिस्थितीमुळे तुम्हाला आध्यात्मिक संरक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील प्रलंबित प्रश्न आज सुटण्याचा जास्त शक्यता आहे. प्रकृती सुधारणा येईल आणि मन देखील प्रसन्न राहील. सुरक्षित आणि सुखी दिवसाचा आज तुम्हाला अनुभव निश्चित मिळेल. आजसाठी तुम्हाला उपाय आहे पांढऱ्या गाईला पोळी किंवा चारा खाऊ घालावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. आज अचानक संकटे किंवा कामात अडथळे येऊ शकतात. मंगळ आज तुमच्यासाठी शुभ परिस्थितीत नसल्यामुळे आणि चंद्राची परिस्थिती आज आपल्यासाठी उत्तम नसल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज प्रवासात सावध राहा. कोणालाही शक्यतो आज उसने पैसे देणे घातक असू शकते. धैर्याने परिस्थितीचा सामना केल्यास आपणास आजचा दिवस चांगला जाऊ शकतो. आजसाठी तुम्हाला उपाय आहे मारुतीला गुळ फुटाणे अर्पण करून हनुमान चालीसाचे पठण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. आज आर्थिक भाग्योदयाचा दिवस आहे. राहू आणि चंद्राची परिस्थिती तुम्हाला आज अनपेक्षित धनलाभ मिळवून देण्यासाठी बांधील आहेत. नवीन व्यवसायाची संधी आज निश्चित चालू येईल. दिवसाचा उपयोग महत्वाच्या कामांसाठी निश्चित करावा. आर्थिक प्रगतीचा सुवर्ण योग. आजसाठी आपणास उपाय आहे शिवलिंगावर जल अर्पण करून रुद्राष्टकम ऐकावे. आणि आपल्यासाठी आजच्या दिवसाची शुभता आहे 92%. पाचवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. चंद्र आज आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो, मात्र मन थोडेसे चंचल असू शकते. गुरु स्वतःच्या नक्षत्रात असल्यामुळे तुम्हाला योग्य तो दिशा निश्चित देईल. त्यामुळे आपल्यापेक्षा गुरुपदावर असलेल्या व्यक्तींचे आज ऐकल्यास आपला दिवस चांगला जाऊ शकतो. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि निश्चितच त्यामुळे तुमची प्रगती होईल. आजसाठी आपणास उपाय आहे विष्णू देवांना एक तुळशीचे पान अर्पण करावे. आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे 60%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. जुन्या मित्रांच्या मदतीने कामे मार्गी लागू शकतात. आज शनी शुभ संबंधात असल्यामुळे घरात आनंदी वार्ता मिळू शकते. व्यावसायिक क्षेत्रात आज यश मिळण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची आज तुम्हाला पूर्ण साथ आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे आज तुम्हाला दिवसाचा आनंद निश्चितच घेता येईल.
आजसाठी आपल्याला उपाय आहे, शनी मंदिरामध्ये तिळीच्या तेलाचा दिवा लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 9वे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आजचा दिवस सहकार्याचा असेल. बुद्धी आणि चातुर्याने आपण कठीण प्रसंगातून योग्य मार्ग काढू शकतात. नातेसंबंधातली गोडवा आज टिकून राहील. नवीन ओळखी भविष्यामध्ये तुम्हाला चांगले फळ देऊ शकतात. मैत्री आणि सुसंवाद हा आजच्या दिवसाची विशेषता आहे. आजसाठी आपल्याला उपाय आहे, गणपतीचे दर्शन घ्यावे व शक्य झाल्यास गणपती स्तोत्र म्हणावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. मघा नक्षत्र. आजचा दिवस अत्यंत तणावपूर्ण असू शकतो. आज शांत राहणे गरजेचे आहे. कामामध्ये विनाकारण अडथळे येऊ शकतात. शनी आणि चंद्राची परिस्थिती आज आपल्यासाठी शुभ नाही. त्यामुळे कोणतेही कार्य करताना व्यवस्थित विचारपूर्वक निर्णय करूनच घ्या. वाहन जपून चालवा. विचारांवर नियंत्रण ठेवा. सतर्क राहा आणि विचारांवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे, गरजू व्यक्तीला काळे उडीद किंवा काळे वस्त्र दान करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 20%. त्यामुळे आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 11वे नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज तुमच्या कल्पकतेने आणि कष्टाने तुम्हाला अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता दाट आहे. केतू जरी तुमच्या नक्षत्रात असला तरी चंद्र मात्र साधक असल्यामुळे तुम्हाला अनपेक्षित यश आज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रामधील लोकांना आज चांगला लाभ मिळू शकतो. कष्टाचे चीज होण्याचा दिवस. आज कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये लाल रंगाची मिठाई अर्पण करावी. आणि आपल्यासाठी आजचा दिवसची शुभता आहे 90%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज विरोधक किंवा हितशत्रूंपासून थोडे सावध राहणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी संवादातून गैरसमज होऊ शकतात. विचार करून बोला. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी थोडासा विचारपूर्वक करा. खर्चाचा आकडा थोडासा आज वाढू शकतो. सावधगिरी बाळगा. वाद निश्चितच टळतील. आजसाठी आपणाला उपाय आहे, एक लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवावा. आणि आजच्या दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी 45%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आजचा दिवस सुरक्षित आणि शांततेचाच असेल. शनीच्या मित्रत्वामुळे कामात सातत्य राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्यात सुधारणा येईल आणि नवीन कामांचे नियोजन आज केल्यास उत्तम राहील. सुरक्षित आणि समाधानाचा उत्तम दिवस आज आपणासाठी आहे. आजसाठी आपल्याला उपाय आहे, चांदीची वस्तू जवळ ठेवावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आजचा दिवस थोडा धावपळीचा असू शकतो. आज मंगळ जरी अनुकूल असला तरी चंद्र मात्र त्यासाठी तेवढा शुभ फलदायी नाही. त्यामुळे कायदेशीर गोष्टींच्या कामांमध्ये आज थोडी तत्परता ठेवणे गरजेचे राहील. घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. संकटांवरती निश्चित मात करता येईल. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीला चमेलीचे तेल अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. धनवृद्धीसाठी आजचा दिवस उत्तम असेल. राहू आणि चंद्राची स्थिती आपणासाठी आज उत्तम आहे. धनलाभ तर आज तुम्हाला निश्चित होतोच आहे. व्यावसायिक प्रगती सुद्धा दिसतेच आहे. गुंतवणुकीतून परतवा सुद्धा चांगला मिळू शकतो. आज आर्थिक यशाची नवीन उंची गाठण्याची शक्यता दाट आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 92%. आज तुमचाच दिवस आहे. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज चंद्र जरी तुमच्या शुभ नक्षत्रातून जात असला तरी मन थोडं द्विधा मनस्थितीमध्ये असू शकतं. गुरु स्वतःच्या नक्षत्रात असल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शांतता मात्र निश्चित मिळण्याची चान्सेस आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या आज थोड्या वाढू शकतात. प्रकृतीची काळजी घ्या. काळजी करू नका. आणि विचारांवर ताबा ठेवा आणि यश तुम्हाला निश्चितच मिळेल. कारण अविचारीपणा हा आपणास घातक ठरू शकतो. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा किंवा एखादी हळद सोबत ठेवा, म्हणजे हळकून सोबत ठेवा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज नशिबाचा 100% पाठिंबा आपल्याला मिळणार आहे. शनी आपल्यासाठी शुभ संबंधित असल्यामुळे रखडलेले पैसे म्हणजे उसने दिलेले पैसे किंवा एखाद्या व्यक्तीकडे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना निश्चित संपर्क करून पैसे हवेत असे सांगण्यास अडचण नाही. आज परदेशी कामांना गती मिळू शकते. आज भाग्योदयाचा सुखद काळ आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, शनीच्या मंदिरामध्ये काळे तीळ अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. आज तुमचाच दिवस आहे.
18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आजचा दिवस सहकार्याचा आणि आनंदाचा असेल. बुध स्वतःच्या नक्षत्रात असल्यामुळे आणि तुमची बुद्धी आणि संवाद यावरून तुम्ही निश्चित चांगल्या गोष्टींवरती मात कराल. मित्रांसोबत आजचा दिवस घालवल्यास चांगलाच जाणार. मैत्री आणि बुद्धीचा आज सुसंगम आहे. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, तुळशीला पाणी घालून तुपाचा दिवा लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 87%. आज तुमचाच दिवस आहे. 19वे नक्षत्र आहे मूळ नक्षत्र. आजचा दिवस हा मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना थोडा घातक जाऊ शकतो. रवी शुक्र शुभ संबंधात जरी असले तरी चंद्र आणि आज अशुभ संबंधात आहे. त्यामुळे शक्यतो आज अजिबात खोटे बोलू नका. खोटे बोलणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम नाही. त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा, जोखीम रखो आणि आज त्यामुळे आराम केल्यास चांगले राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, महामृत्युंजय मंत्राचा 21 वेळेस जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे फक्त 20%. त्यामुळे आज काळजी घेणे गरजेचे आहे. 20वे नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आज मंगळ स्वतःच्या नक्षत्रात असल्यामुळे आणि चंद्र सुद्धा उत्तम परिस्थितीत असल्यामुळे प्रचंड यश मिळण्याची दाट शक्यता आहे. साहसी कामामध्ये आज चांगली झेप मिळू शकते आणि नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची चांगली शक्यता आहे. आज धनवृद्धी होण्याचीही शक्यता आहे. आजचा दिवस शुभ आहे आणि तुमचाच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, हनुमानाचे दर्शन घ्यावे व हनुमानाच्या मंदिरामध्ये फक्त रामाचे नाव घ्या. आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आज विरोधक सक्रिय असू शकतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी तुम्ही बोलताना सुसंवाद ठेवणं गरजेचं आहे. त्यांना आपलेसे करणे गरजेचे आहे. विनाकारण होणारी टीका आज शांतपणे जर सहन केली तर उत्तम राहील. आपल्या सहनशक्तीची आज परीक्षा घेतली जाणार असे समजावे. आज बोलण्यावर ताबा ठेवा म्हणजे दिवस निश्चित उत्तम जाईल. आजसाठी आपणास उपाय आहे, गायत्री मंत्राचा 21 वेळेस जप करावा. आणि आजची दिवसाची शुभता आहे 50%. 22वे नक्षत्र हे श्रवण नक्षत्र. आजचा दिवस सुरक्षित आणि समाधानाचाच असेल. शनीच्या विशिष्ट परिस्थितीमुळे आज मोठे संकट निश्चित टळतील. एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर येण्यासाठी आजचा दिवस उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल आणि उत्तम आरोग्य मिळेल. सुरक्षित आणि सुखी दिवसाचा आपणास निश्चित अनुभव घेण्यास मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. आज अचानक कामामध्ये अडथळे जाणवू शकतात आणि विशेष म्हणजे कामात बदलही होऊ शकतात. त्यामुळे जे बदल झाले त्यांना आत्मसात करा आणि प्रवाहाच्या मार्गाने जाण्यास आज हरकत नाही. कारण आज चंद्राची स्थिती आपणासाठी थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे वादात पडू नका आणि महत्वाची कामे विचारपूर्वक करा. संयमाने परिस्थिती हाताळल्यास योग्य तेच उत्तर मिळेल. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, गणपतीला गुळ व्हावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. थोडी काळजी घ्या. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आज आर्थिक भाग्योदयासाठी उत्तम दिवस आहे. राहू आणि चंद्राची परिस्थिती आज अनपेक्षित धनलाभ तुम्हाला घेऊन येऊ शकते. नवीन व्यावसायिक करार होण्याची आज शक्यता आहे. दिवस समाधानाचाच असेल. आर्थिक यशाची उंची मिळवण्यासाठी आज नवीन मुलाखती होऊ शकतात. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, कुत्र्याला ग्लुकोजचे बिस्किट आणि पोळी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आज चंद्र तुमच्याच नक्षत्रात आहे परंतु शनी देखील तिथे आहे. त्याच्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मानसिक उदासीनता तुम्हाला थोडी जाणवू शकते. आज तुम्ही विचारामध्ये जास्त पडू नका. आत्मविश्वासाने काम करा. आत्मविश्वास जर असेल तर काम निश्चित पूर्ण होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, यश मिळणारच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, शनी मंदिरात जाऊन काळे उडीद
मैत्री आणि यशाचा सुसंवाद आज तुम्ही घडवून आणू शकता. आजसाठी तुम्हाला उपाय आहे, गणपती बाप्पाला मोदक किंवा लाडू व्हावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. आज तुमचाच दिवस आहे. हा होता 26 डिसेंबर 2025 चा अत्यंत अचूक असा दैनिक नक्षत्र फलादेश किंवा दैनिक नक्षत्र भविष्य. चंद्र आणि शनीची ही युती आपणासाठी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणो ही ईश्वरचरणी प्रार्थना. माहिती आवडल्यास श्री शास्त्र चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या कमेंटवरती आम्ही निश्चित विचार करून त्या पद्धतीने पुढील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. मला कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की आपण व्हिडिओ टाकताना आदल्या दिवशी रात्री टाकलेले उत्तम असेल. आम्ही लवकरच या गोष्टीचा विचार करून पुढील दिवसाचे दैनिक नक्षत्र भविष्य हे आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आज सर्वांनी काळजी घ्यावी आणि आपल्याला आजचा दिवस अत्यंत शुभ जावो. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या. शुभम भवतु.